हाँ स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग आपणासाठी घेऊन आलेले आहेत मैत्री भूगोलाशी हा सुंदर उपक्रम. आणि आजच्या या 14व्या दिवसासाठी मी सोनल गावड आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मार्गदर्शिका ज्या मिळालेल्या आहेत त्या मॅडमचं नाव आहे सारिका ईश्वरलाल रघुवंशी मॅडम. मॅडमची शाळा आहे रायगड जिल्हा परिषद शाळा आदई, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. मॅडमचा थोडक्यात परिचय द्यायचा तर मॅडमनी मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये प्रेरकाची भूमिका पार पाडलेली आहे. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थातर्फे झालेल्या मागील वर्षी झालेल्या 1 महिना 1 उपक्रम या उपक्रमामध्ये मॅडमच्या शाळेचा 4था क्रमांक आलेला आहे. WNS फाउंडेशन आयोजित विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या आदर्श गाव या मॉडेलचा रायगड जिल्हा परिषद शाळेतून प्रथम क्रमांक आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मॅडम अनेक प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये राबवत असतात आणि विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये सहभागी घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी खूप छान त्यांना प्रोत्साहन देत असतात आणि त्यांना मदतही करत असतात. अशा या विद्यार्थी प्रेमी आणि सतत विद्यार्थ्यांशी अटॅच असणाऱ्या, सतत विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या सारिका रघुवंशी मॅडम यांचं मी खूप मनापासून आजच्या तासिकेसाठी स्वागत करते आणि मॅडमना विनंती करते की तुम्ही तासिकेला सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम सोनल मॅडम. आपल्या सर्व बालमित्रांचे माझ्याकडून स्वागत. मी सारिका ईश्वरलाल रघुवंशी आणि आपण आता पाठाला सुरुवात करण्याआधी आपण एकदम छोटस गाणं घेणार आहोत. तुम्ही सर्वजण व्यवस्थित मांडी घालून बसला असाल ना, तर आपल्याला टाळी वाजवायला आणि चुटकी वाजवायला सोपं जाईल. तुम्ही माझ्यासोबत म्हणा बरं का. मला तुमचा आवाज जरी ऐकायला येत नसला ना, तरी मला तुमचे चेहरे दिसत आहेत बरं का. तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत म्हणा हा. बघा, भूगोलाशी मैत्री मज्जाच मज्जा, भूगोलाशी मैत्री मज्जाच मज्जा, नकाशाशी मैत्री मज्जाच मज्जा, नकाशाशी मैत्री मज्जाच मज्जा, खंडांची सफर मज्जाच मज्जा, खंडांची सफर मज्जाच मज्जा, ग्रह तारे मज्जाच मज्जा, ग्रह तारे मज्जाच मज्जा. आली की नाही मज्जा तुम्हाला? व्हेरी गुड. बघा, या भूगोलाशी मैत्री या उपक्रमामुळे आपल्या सगळ्या क्लिष्ट अशा संकल्पना स्पष्ट होत आहे आणि भूगोल माझा आवडीचा विषय झालेला आहे, हो की नाही? मग तुम्हाला छान छान पीपीटीज, व्हिडिओज याद्वारे तुम्हाला खूप अशी मज्जा येते आहे. आम्हाला समजतंय आणि तुम्हाला घटक सुद्धा खूप सोपा जातोय. तुम्ही ती गुगल चाचणी सोडवता की नाही? त्या गुगल चाचणीमध्ये तुम्ही छान छान मार्क पाडताय. त्यामुळे आम्हाला समजते की तुम्हाला आम्ही शिकवलेले घटक खूप छान पद्धतीने शिकत आहोत. मग अशीच आपण मज्जा करत करत आपल्या पुढच्या घटकाकडे जाऊया. ओके. बघा, आपल्या पृथ्वीवरती 4 आवरण आहेत, बरोबर? या 4 आवरणांपैकी तुम्हाला नाव माहित असेल तर आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाका बरं पटकन. पृथ्वीवरील 4 आवरणांपैकी जे आवरण आहे त्यांचे नाव टाका बरं आपल्या चॅट बॉक्स मध्ये पटकन. व्हेरी गुड. अथर्वने टाकले दिवावरण, जलावरण. व्हेरी गुड, छान. म्हणजे तुम्हा सगळ्यांना वातावरण चैतन्याने टाकलं. व्हेरी गुड बाळा. निहार शिलावरण म्हणते. खूप छानच. व्हेरी गुड. बघा, म्हणजे आपल्या पृथ्वीवर 4 आवरण आहेत. जलावरण, वातावरण, शिलावरण आणि जीवावरण. असे या 4 आवरणांचा अभ्यास तर केलेलाच आहे. तसेच आपण मागील पाठांमध्ये खंडांची सफर सुद्धा केली होती की नाही? मग किती खंड आहेत, आहे का तुमच्या लक्षात? सांगा बरं, किती खंड आहेत आपल्या पृथ्वीवर? व्हेरी गुड, 7 खंड. किती पटापट उत्तर येत आहेत. मला ना नावं सुद्धा पटकन दिसत नाहीयेत. खूप छान. सृष्टी, 7 खंड आहेत. व्हेरी गुड. या खंडांचं नाव सांगता येईल का बरं? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं पटकन. टाका पटकन. व्हेरी गुड. आशिया, चैतन्य म्हणतोय. व्हेरी गुड. युरोप, अनुष्का म्हणते. खूप छान. तुम्हा सर्वांचं खूप मस्त पैकी लक्ष आहे. तसेच आपण महासागरांची अगदी थोडक्यात माहिती बघितली होती. आपण फक्त महासागरांची संख्या बघितली होती मागच्या पाठात. किती महासागर आहेत बरं सांगा? 5. व्हेरी गुड प्राची. खूप छान, मस्त. म्हणजे 5 महासागर आहे. तर आज आपण या महासागरांचीच माहिती बघणार आहोत. आणि महासागर आहे तो आहे हिंदी महासागर. या हिंदी महासागरालाच इंडियन ओशन असे सुद्धा म्हटले जाते बरं का.
पॅसिफिक महासागर, दुसरा अटलांटिक महासागर, तिसरा हिंदी महासागर, यालाच इंडियन ओशन म्हटले जातं. त्यानंतर चौथा महासागर आहे दक्षिण महासागर. या दक्षिण महासागराला साऊदर्न महासागर असे ओशन असे म्हटले जाते. व्हेरी गुड. आणि पाचवा महासागर आहे आर्टिक महासागर. बघा, असे हे 5 महासागर आपल्या पृथ्वीवर आहेत. मग आता हे 5 महासागर जगाच्या नकाशामध्ये कोठे आहेत ते आपल्याला बघितले पाहिजे. बघा, आता थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवरती नकाशा आलेला आहे. व्हेरी गुड. आता हा नकाशा जो दिसतोय त्याच्यामध्ये रंगांमध्ये जो दिसतोय ना, वेगवेगळ्या रंगांमध्ये, ते आहे खंडांचे चित्र. आणि निळ्या रंगामध्ये जे दिसत आहे ते सगळे आहे महासागर. जर आपण उत्तर दिशेला बघितलं तर त्या ठिकाणी आर्टिक महासागराचा विस्तार झालेला आहे. पूर्व आणि पश्चिम दिशेला जर बघितलं तर त्या ठिकाणी पॅसिफिक महासागराचा विस्तार झालेला आहे. त्यानंतर दक्षिणेला अंटार्क्टिका खंडाच्या वरती साऊदर्न ओशन म्हणजे दक्षिण महासागर आहे. आणि त्याच्यावरती आणि भारताच्या नकाशाच्या बरोबर खाली हिंदी महासागराचा विस्तार झालेला आहे. बघा, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका या खंडांच्या दरम्यान जो महासागर पसरलेला आहे ना, तो आहे अटलांटिक महासागर. मग हा नकाशा आपल्या पटकन तुम्ही ना त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला त्याचं हे दिसू शकेल. बघा, हे महासागरांचा विस्तार आपण जगाच्या नकाशामध्ये बघितलेला आहे. आपल्याला हे इथे दिसतंय, पण नेमकं त्यांनी विस्तार किती केलेला आहे ते आपण आपल्या पुढच्या स्क्रीनवर बघणार आहोत. बघा, आपल्याला पुढच्या ठिकाणी या महासागरांचे क्षेत्रफळ दिसणार आहे. आता हे क्षेत्रफळ चौरस किलोमीटर या एककामध्ये आहे बरं का. आपण जसं किलोमीटर, मीटर असे एकक असतात ना, तसं हे चौरस किलोमीटर या एककामध्ये महासागरांचे क्षेत्रफळ आहे. पहिला आहे पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागराचे क्षेत्रफळ आहे 16,62,40,977 चौरस किलोमीटर. अटलांटिक महासागराचे क्षेत्रफळ आहे 8,65,57,402 चौरस किलोमीटर. हिंदी महासागराचे क्षेत्रफळ आहे 7,34,26,163 चौरस किलोमीटर. दक्षिण महासागराचे क्षेत्रफळ आहे 2,03,27,000 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर पाचवा महासागर आहे आर्टिक महासागर. या महासागराचे क्षेत्रफळ आहे 1,32,24,479. आपण या जर स्क्रीनकडे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं, क्षेत्रफळ जर बघितलं तर सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे बरं? क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात मोठा महासागर कुठला दिसतो आहे? कुठला दिसतोय सांगा बरं? 1 नंबरचा पॅसिफिक महासागर. व्हेरी गुड. आकांक्षा म्हणते, सायली म्हणते, खूप छान. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. तुमच्या जवळ जर वही पेन असेल ना, तर वही पेन मध्ये पटकन नोट डाऊन करून घ्या की जगातील सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे. मग त्यानंतर सर्वात लहान महासागर कोणता आहे बघा बरं. आपल्या स्क्रीनवरती सगळ्यात लहान महासागर कोणता आहे? क्षेत्रफळ बघितल्यावर आपल्याला लगेच लक्षात येतं बरं का. व्हेरी गुड. 5 नंबरचा. छान छान. आयुष म्हणतोय, भूमिका म्हणते. म्हणजे तुम्हाला बघून निरीक्षण करून आपल्याला उत्तर देता येतात, हो की नाही? म्हणजे मोठा महासागर पॅसिफिक महासागर आणि सगळ्यात लहान महासागर म्हणजे आर्टिक महासागर. अशा या 5 महासागरांनी पृथ्वीवरती किती भाग व्यापला आहे ते आपण आपल्या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. चला, तुमच्या स्क्रीनवर पुढचा भाग दिसणार आहे. आपण मागे बघितलं होतं की पृथ्वीवर 29% भाग जमिनीचा आहे आणि 71% भाग पाण्याचा आहे. मग हे पाणी जे दिसतंय ना आपल्याला या चित्रामध्ये, 71% भाग पाणी आहे. पाणी म्हणजेच जल. म्हणजे 71% भाग या महासागरांनी व्यापलेला आहे. चला, या जलावरणाचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. या जलावरणाचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्ही मला एक प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुम्हाला माहितीये का आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? चॅट बॉक्स मध्ये टाका बरं पटकन. आपल्या
मूलभूत गरजा कोणत्या आहेत? व्हेरी गुड. अन्न. छान, मस्त. प्राची, व्हेरी गुड. कोमल, अन्न, पाणी, हवा. व्हेरी गुड. चला आपण तुमच्या मोबाईलवर आता आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत ना ते दिसणार आहे. बघा, मूलभूत गरजा अन्न, हवा, पाणी या आपल्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजांपैकी पाणी जे आहे ते आपल्याला कुठून मिळते सांगा बरं? व्हेरी गुड. पाणी आपल्याला कुठून मिळते? नदी. छान, व्हेरी गुड. आयुष म्हणतोय नदी, तलाव. व्हेरी गुड. म्हणजे पाणी हे आपल्याला नदी, तलाव किंवा समुद्र यापासून मिळते. मग आता हे पाणी आपल्याला कुठून मिळते ना ते आता तुमच्या स्क्रीनवर दिसणार आहे. बघूया आपण आता तुमच्या मोबाईलवर. व्हेरी गुड. नाले, नदी, ओढे, समुद्र, महासागर. बघा, ही मी काही चित्र तुमच्या समोर मांडलेली आहेत. म्हणजे नाले, नदी, ओढे असतील, समुद्र, महासागर, तलाव, सरोवरे या सगळ्यांमधून आपल्याला पाणी मिळत असतं. म्हणून या सर्वांचा समावेश जलावरणाच्या घटकांमध्ये होत असतो. या जलावरणाचा आपण विचार केला तर मला सांगा बरं, सगळ्यात जास्त जलावरणाचा साठा कशामध्ये असेल? महासागर. अरे वा, व्हेरी गुड. जलावरणाचा सगळ्यात जास्त साठा हा महासागरांमध्ये असतो. किती असतो ते आपण आता तुमच्या मोबाईल मध्ये बघूया. महासागरांमध्ये सर्वात जास्त जलाचा साठा असतो आणि एकूण उपलब्ध जलाचा विचार जर केला तर 97.7% जल हे एकट्या महासागरामध्ये असतं. म्हणजे हे महासागर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे की नाही? मग अशा या महासागरांचा आपण अभ्यास करतो. आता बघा, जसं पृथ्वीवर म्हणण्यापेक्षा आपण जमिनीवर राहतो, हो की नाही? मग या जमिनीवरती जसे सजीव सृष्टी असते ना तशीच सजीव सृष्टी या पाण्यात सुद्धा असते. चला आपण बघूया सजीव सृष्टी पाण्यामध्ये कोणकोणती असते. बघा, हा आत्ताच तुम्हाला दिसेल. बघा, या सजीव सृष्टीमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय सांगा बरं पटकन. चित्र दिसतंय ना? व्हेरी गुड. मासे. छान. तो मोठा मासा कुठला असेल रे? आहे माहिती त्या माशाचं नाव? वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकारांचे मासे आहेत. नंतर त्याच्यात ऑक्टोपस मासा सुद्धा आहे. व्हेरी गुड. छान छान. पण जशी जमिनीवरती सजीव सृष्टी असते ना त्यापेक्षा पाण्यामधील सजीव सृष्टी खूप जास्त असते आणि त्याच्यामध्ये विविधता सुद्धा असते. वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकारांचे मासे, शंख, शिंपले किंवा कासव, आता ऑक्टोपस मासा, तारा मासा असे वेगवेगळे मासे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग जमिनीप्रमाणेच पाण्यामध्येही सजीव सृष्टी आढळून येते. जमिनीपेक्षा त्याच्यामध्ये सजीव सृष्टीमध्ये विविधता आपल्याला खूप पाहायला मिळते. आता आपण मगाशी पासून महासागरांचा सगळा अभ्यास अगदी मस्तपैकी छान पद्धतीने केलेला आहे. तुम्हा सर्वांना पोल सोडवायला आवडतो की नाही? तर आता आपण एक छोटासा पोल घेणार आहोत. पोल मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. पोल मध्ये प्रश्न असा आहे की सर्वात मोठा महासागर कोणता आहे? आणि त्या पोलचं उत्तर तुम्ही सर्वजण द्या. योग्य उत्तर जे असेल ते क्लिक करा म्हणजे आम्हाला समजेल. बघा, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये आलं असेल. सोडवा पटकन ही. हा, पोल सोडवा. पोल मध्ये जो प्रश्न आहे सर्वात मोठा महासागर कोणता? आणि त्याचं उत्तर तुम्हाला, अरे वा, 91% मुलांना समजलेलं आहे. 92, अरे वा, अजून येतच उत्तर. व्हेरी गुड. 93% मुलांना समजलेलं आहे की पॅसिफिक महासागर हा जगातील सगळ्यात मोठा महासागर आहे.
व्हेरी गुड. छान छान छान. खूप छान पद्धतीने तुम्ही पोल सोडवलेला आहे. बघा, आता मी बघितलं तुम्हाला खूप छान पद्धतीने शिकवलेलं समजलेलं आहे. आता आपण आपल्या पुढच्या घटकाकडे जाऊया. जायचं ना? बघा, मी आपल्या घटकासंदर्भात ना कालच्या दिवशी एक प्रयोग केला होता. प्रयोग तुम्ही काळजीपूर्वक ऐका बरं का, कारण तसाच प्रयोग तुम्हाला घरी सुद्धा करायचा आहे. बघा, मी काय केलं होतं काल, एका स्टीलच्या डिश मध्ये पाणी घेतलं होतं, बोरवेलचं पाणी बरं का. बोरवेलचं पाणी घेतलं होतं आणि ती डिश जी आहे उन्हामध्ये ठेवली होती पाणी घेऊन, आणि ते बशी पूर्ण म्हणजे त्याच्यातलं पाणी नाहीसं होईपर्यंत त्याला हात लावला नाही. जेव्हा त्याच्यातलं पाणी नाहीसं झालं ना, त्यावेळेस त्या पाण्याचं काय झालं मी तुम्हाला दाखवते बघा. हे दिसते तुम्हाला? हे बघा, ही प्लेट आहे. या प्लेटमध्ये मी पाणी ठेवलं होतं. या ठिकाणी हा जो पांढरा भाग दिसतोय ना, मला हा पांढरा भाग त्या ठिकाणी दिसला. या पांढऱ्या भागाची मी चव सुद्धा चाखून बघितली, तर ती मला खारट लागली. खारट लागली म्हणजे काय होतं, ते पाण्यामधील क्षार होतं. आपण जे पाणी पितो ना त्याच्यामध्ये क्षारचे प्रमाण कमी असते. परंतु तुम्ही समुद्राचं पाणी चाखलंय का कधी? कसं असतं समुद्राचं पाणी? कसं असतं सांगा बरं? साल्टी. व्हेरी गुड. खारट असतं पाणी. व्हेरी गुड सायली म्हणते खारट पाणी असतं. खूप छान तुम्ही उत्तरं देतायत. व्हेरी गुड मुलांनो, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. हे जे खारट असतं की नाही पाणी, म्हणजे त्या पाण्यामध्ये मी जे पाणी घेतलं होतं त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त होतं. मग हे जे पाणी आहे ते खारट का बरं होत असेल, हा प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल. मग आता हे पाणी खारट का आहे ते आपल्या पुढच्या छोट्याशा व्हिडिओ मधून बघूया. तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप आवडतात का? बघा, पाणी खारट का आहे? आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो त्या पाण्यात क्षारांचे प्रमाण कमी असते, तर समुद्राच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. म्हणून समुद्र किंवा सागराचे पाणी चवीला खारट लागते. महासागरातील खनिजे क्षार वाढण्याची कारणे. महासागरात अनेक जलचर असतात. शेवाळ, प्लवंक, महाकाय देव मासे असे अनेक प्रकारचे सजीव महासागरात आढळतात. हे सजीव मृत झाल्यावर त्यांचे मृतावशेष महासागरात साचतात. याचबरोबर महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या पर्वत व डोंगर रांगांमधून वाहत येतात. नद्यांच्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ, प्रवाहात आलेली झाडे झुडपे व प्राण्यांचे मृतावशेष, दगड, गोटे वाहत येऊन समुद्राला मिळतात. यामुळे गाळातील क्षारांमुळे आणि मृतावशेष विघटन होऊन त्यातून बाहेर पडणाऱ्या क्षारांमुळे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनीवर अनेक प्रकारच्या घडामोडी घडतात. त्यामध्ये ज्वालामुखीचे उद्रेक होतात. असे उद्रेक झाल्यावर जमिनीच्या पोटातील अनेक खनिजे, वायू, राख जमिनीवर पसरतात. त्याचप्रमाणे असे ज्वालामुखीचे उद्रेक महासागरातही होतात. महासागरात होणाऱ्या ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे, राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात. यामुळेही महासागरातील खनिज द्रव्यांची, क्षारांची पातळी वाढते. याशिवाय महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन पाण्याचे प्रमाण कमी होते आणि क्षाराचे प्रमाण वाढते. अशा प्रकारे विविध कारणांनी महासागराचे पाणी खारट होते. पाण्याची क्षारता. महासागरातील पाण्याची क्षारता प्रत्येक ठिकाणी सारखी नसते. समुद्राच्या पाण्याची क्षारता दर हजारी 0% या प्रमाणात सांगितली जाते. सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% इतकी असते, तर काही समुद्रांची क्षारता त्यापेक्षाही जास्त प्रमाणात आढळते. उदाहरणार्थ, मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो. त्याची क्षारता 332% इतकी जास्त आहे. बघा मुलांनो, आपण या छोट्याशा व्हिडिओ मधून खूप छान पद्धतीने की पाणी खारट का असते हे समजलेलं आहे. पाण्याची क्षारता दर हजारी 0% या प्रमाणामध्ये मोजली जाते. आता तुम्हाला मनामध्ये असं कधीच शंका येणार नाही की पाणी खारट का असते. आपल्याला त्याचं उत्तर या व्हिडिओ मधून दिसलेलं आहे. मला सांगा, पाण्याची क्षारता सर्वसाधारणपणे सरासरी महासागरामध्ये किती असते सांगा बरं? समुद्रातील
हजारामध्ये किती टक्के आहे? सर्वसाधारणपणे 0% या प्रमाणात. व्हेरी गुड नीलम, 35%. 35% ही सर्वसाधारण महासागरांची क्षारता आहे. पण सर्वात जास्त क्षारता असलेला समुद्र कोणता आहे बरं? कोणता समुद्र आहे? त्या समुद्राचं नाव होतं मृत. व्हेरी गुड, युग म्हणते मृत समुद्र. या मृत समुद्राची क्षारता सर्वात जास्त आहे आणि ती आहे 332%. म्हणजे पूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर 332% क्षारयुक्त जलाचा साठा या मृत समुद्रामध्ये आहे. बरोबर. आता तुम्हाला हे मी समजले, क्षारता आहे समजलेलं आहे. आता मला सांगा, आपण जेवण करतो, जेवणामध्ये आपण असा कोणता पदार्थ टाकतो की ज्यामुळे आपलं जेवण रुचकर होतं? सांगा बरं. मीठ. आकांक्षा म्हणते मीठ, साल्ट. व्हेरी गुड. मग हे मीठ आपल्याला कुठून मिळते बरे? मीठ आपल्याला कुठून मिळते? समुद्र, सी. व्हेरी गुड वर्षा राणी, खूप छान उत्तर देतायत हा तुम्ही. मग हे मीठ आपल्याला समुद्रातून मिळतं. हे मीठ कसं काढतात तुम्हाला माहितीये का रे? नाही माहिती ना? बघा, आपण आता छोट्याशा व्हिडिओ मधून बघूया की हे मीठ कसे तयार होते. ओके, चला आपण बघूया मीठ कसे तयार होते. मीठ व मिठागरे. मानवी जीवनात अन्नपदार्थांमध्ये मीठ हा महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अन्नपदार्थाला चव प्राप्त होण्यासाठी किंवा अन्न चविष्ट स्वादिष्ट होण्यासाठी मीठ खूप महत्वाचे असते आणि असे हे मीठ खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मिळते. मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरे तयार करून मिळवला जातो. मीठ तयार करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला 10 ते 15 दिवस लागतात. मुंबईमध्ये मुलुंड व भाईंदर या ठिकाणी मिठागरे आढळतात. मिठागरातील जमीन ठोकून ठोकून कठीण केली असल्याने त्यात पाणी मुरत नाही. बांध घालून त्यात समुद्राचे पाणी अडवले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते आणि पाण्यातील मीठ खाली शिल्लक राहते. हे मीठ अशुद्ध असते कारण त्यात माती मिसळलेली असते. त्यावर प्रक्रिया करून ते स्वच्छ केले जाते. बघा मुलांनो, आता हे मीठ कसं तयार होतं ते तुम्हाला अगदी खूप छान पद्धतीने समजलेलं आहे. हे मिठागरांमध्ये तयार केलेलं मीठ शुद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचत असतं. या मिठाप्रमाणेच आपल्याला समुद्रामधून फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन यासारखी खनिजे सुद्धा मिळत असतात. या खनिजांसाठी आपणा सर्वांना बऱ्याच प्रमाणामध्ये या महासागरांवरती अवलंबून राहावे लागते. आता महासागरामधून जसे आपल्याला मीठ मिळते ना, तसाच अजून एक तुमच्या आवडीचा पदार्थ मिळतो. तुम्हा सर्वांना आवडत असेल, ज्याचा आपण आहारामध्ये वापर करतो. सांगा बरं काय असेल ते? समुद्रामधून मिळते. काय असेल ते? फिश. अरे वा, पालक म्हणते फिश, मासे. म्हणजे महासागरामधून आपल्याला मासे सुद्धा मिळतात, हो की नाही? मग हे मासे महासागरामधून मिळतात. तर अजून कुठून तुम्ही जवळपास सगळे महासागरात जातात का घ्यायला? आपल्याला महासागर कुठून मिळते? सॉरी, मासे कुठून मिळतात? नदी, बाजारात मिळतात. व्हेरी गुड. बघा, नदी, तलाव, समुद्र, महासागर या सगळ्या ठिकाणाहून आपल्याला मासे मिळत असतात. नदी तलावांपेक्षा सर्वात जास्त मासे आपल्याला महासागरामधून मिळत असतात. प्राचीन काळापासून जगभरामध्ये या मासेमारीचा व्यवसाय केला जातो आणि पूर्वीच्या काळापासून जे वेगवेगळे व्यवसाय आहेत ना, त्याच्यातला मासेमारी हा सुद्धा एक महत्वाचा व्यवसाय केला जातो. व्हेरी गुड. माशांचा उपयोग आपण आहारामध्ये तर करतोच, पण त्याचबरोबर त्या माशांचा उपयोग औषध निर्मिती, खत निर्मिती किंवा संशोधनासाठी सुद्धा होत असतो. अशा या माशांची तुम्हाला नावं माहित असतील तर पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. युट्यूब वरील विद्यार्थी सुद्धा टाकू शकतात आणि आपला सहभाग नोंदवू शकतात. बघा, देव मासा. व्हेरी गुड. अजून शार्क मासा. छान.
म्हणजे तुम्हाला माशांची नावं माहिती आहेत. पण अजून वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला या समुद्रामध्ये मिळत असतात. माशांबरोबर इतर सुद्धा सजीव आपल्याला या समुद्रात बघायला मिळतात. पण हे कोणते कोणते जीव आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मासे आणि इतर सजीव. चला आपण बघूया आपल्या स्क्रीनवरती. मासे व इतर जीव. मासे हा पदार्थ अनेक जण आपल्या आहारामध्ये खातात. हे मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यातून मिळतात. नदी, तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे समुद्रकिनारी मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. म्हणून मासेमारी हा मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी एक व्यवसाय आहे. माशांचा उपयोग आहारासाठी केला जात असला तरी इतर व्यवसायांमध्येही त्यांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ औषध निर्मिती, खत निर्मिती व संशोधन इत्यादी. कॉडलिव्हर हे तेल माशापासून मिळते. ड जीवनसत्वासाठी त्याचा औषध म्हणून उपयोग होतो. भारतामध्ये प्रामुख्याने शिंपले, कोळंबी, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, रावस इत्यादी समुद्रजीव आहारात खाल्ले जातात. महासागरातून मिळणाऱ्या माशांचा वापर प्रामुख्याने आहारात केल्याने मानवाच्या शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो. मच्छीमारांच्या जाळ्यात सापडलेल्या पण खाण्यासाठी उपयुक्त नसलेल्या मासळीपासून खत तयार केले जाते. मालदीव, मॉरिशस, सेशल्स बेटे या देशांना सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते. बघा मुलांनो, आपण महासागरातील मासे आणि माशांबरोबर इतर जीव सुद्धा आपण बघितलेले आहे. यामध्ये एक ठिकाणी होतं की माशाच्या सेवनामुळे मानवाला खूप सारे फायदे होतात. माणसाचं हृदय निरोगी राहतं, त्वचा चांगली राहते, केस छान वाढतात, मेंदूच्या वाढीला उत्तेजना मिळते. कोलेस्ट्रॉल शब्द तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल. या कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा निरोगी प्रमाणामध्ये राहते. आपले सांधे बळकट होतात. यकृत हे जे ते सुद्धा निरोगी राहतं. मग एवढे सगळे फायदे हे माशांच्या सेवनामुळे होत असतात. म्हणजेच आपल्या आहारामध्ये आपल्या शरीराला लागणारे जे महत्वाचे काही जीवनसत्व असतात ते माशांमुळे मिळत असतात. त्यामुळे ज्या सागरी किनारी, ज्या शहरांना, ज्या देशाला सागरी किनारा लाभलेला आहे तिथे मासेमारी हाच व्यवसाय केला जातो. मग आता आपण महासागरातून मीठ बघितलं, मासे बघितलं. अजून काय बरं मिळतं महासागरातून सांगा बरं. महासागरातून अजून आपल्याला काय मिळतं माहितीये? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. आपल्याला महासागरातून अजून काय मिळतं? पाणी. ओके, अजून? व्हेरी गुड, पाणी. तुम्ही शंख बघितलेत का रे? शंख बघितलेत? शंख, शिंपले. ओके, हे शंख शिंपले सुद्धा आपल्याला महासागरातून मिळतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे, औषधी वनस्पती आपल्याला महासागरातून मिळत असतात. या महासागरातून कोणकोणती अजून संसाधने मिळतात ते आपण आपल्या पुढच्या छोट्याशा व्हिडिओमधून बघणार आहोत. चला आपण बघूया महासागरातून आपल्याला कोणकोणती संसाधने मिळतात. महासागर व संसाधने. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले इत्यादी उत्पादने मिळतात. तसेच लोह, शिसे, पारा, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, सोने अशा प्रकारची खनिजे मिळतात. याशिवाय समुद्रातून खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील मिळतो. त्याचबरोबर समुद्रातून मोती, पोवळे, शंख, शिंपले यासारख्या वस्तू मिळतात. औषधी वनस्पतीही महासागरातून मिळतात. या सर्व खनिज पदार्थांमुळे मानवी जीवनाचा विकास झाला आहे.
त्याचप्रमाणे महासागरातून फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन ही खनिजे मिळतात. वेगवेगळ्या आकाराचे दुर्मिळ असे शंखसुद्धा महासागरातून मिळतात. सैंधव मीठ हा महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणावरूनच मिळतो. त्याचप्रमाणे माणिक, मोती, हिरे, शंख, शिंपलेसुद्धा आपल्याला मिळत असतात. या पांढऱ्या आकारामध्ये आपल्याला जी आकृती दिसत आहे ती राजस्थानमधील हर्षवर्धन छाजेड या 13 वर्षाच्या मुलाने समुद्राच्या फेसापासून बनवलेल्या आहेत. अशा प्रकारे ही महासागरातील संसाधने आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बघा मुलांनो, महासागरातून मिळणारा प्रत्येक घटक आपल्यासाठी महत्वाचा आहे. अतिशय अगदी फेस सुद्धा, आपण म्हणतो या फेसाचा काय उपयोग असेल, पण या फेसाचा सुद्धा खूप छान असा उपयोग या राजस्थानमधील हर्षवर्धन छाजेड हा 13 वर्षाचा मुलगा आहे आणि या मुलाने त्या सुंदर अशा आकृत्या बनवलेल्या होत्या. म्हणजे बघा, समुद्राच्या फेसापासून कलाकृती तयार करणे हा एक व्यवसाय सुद्धा असू शकतो आणि तो व्यवसाय त्या मुलाने 13 वर्षाच्या काळामध्ये चालू केला आहे. बघा, आपल्याला या घटकामधून हे समजलं की आपल्याला यामधून समुद्राच्या फेसापासून कलाकृती तयार करण्याची व्यवसाय असतो हे सुद्धा समजलं आणि अशा वेगवेगळ्या व्यवसायांच्या वाटा आपल्याला आपल्या या घटकामधून समजत आहेत, हो की नाही? मग आता आपण मीठ बघितलं, मासे बघितले, शंख शिंपले बघितले, हो की नाही? त्यानंतर त्याच्यातली खनिज बघितली, औषधी वनस्पती बघितली. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. आता बघा, तुम्ही एखाद्या वेळेस रस्त्याने फिरत असतात आणि फिरायला जाता जाता जर तुम्ही नदीच्या जवळून गेलात तर त्या नदीच्या जवळ तुम्हाला कसं वाटतं रे? थंड वाटतं की गरम वाटतं? किंवा एखाद्या तलावाला, तर त्या तलावाजवळून जाताना तुम्हाला कसं वाटतं? त्या ठिकाणी थंड वाटतं, हो की नाही? तसंच त्या नदीपासून किंवा त्या तलावापासून अजून आपण थोडं लांब गेलो की आपल्याला पुन्हा गरम वाटतं, हो की नाही? मग हे असं का होतं माहितीये तुम्हाला? या पाण्यामधून, नदीच्या पाण्याचं किंवा जे तलाव असतो त्या तलावाच्या पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. हे बाष्प काय करतं? आपल्या परिसरातील उष्णता शोषून घेतं. त्यामुळे आजूबाजूचा परिसर गरमच्या ऐवजी थंड होतो आणि आपण पुढे गेले की ते बाष्पाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उष्णता जाणवते. मग ही अशी उष्णता, थंड हवा, गरम हवा हे असं का बरं होतं? तापमानामध्ये असा हा फरक का जाणवतो? यासाठी मी तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आली आहे. त्यामध्ये आपल्याला काही ठिकाणांमधली कमाल तापमान आणि किमान तापमानाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यावरून आपल्याला बरोबर समजेल की आपल्याला तापमानामध्ये तफावत कशी जाणवते. चला आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया समुद्र सानिध्य आणि समुद्र तापमान. सानिध्य व तापमान. महासागर, समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात बाष्पाचे प्रमाण जास्त असते. बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते. त्यामुळे समुद्र किनारपट्टीच्या प्रदेशात तापमान सम राहते. या उलट समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशात बाष्पाचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे या प्रदेशातील तापमान विषम असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवामान, तापमान सर्वत्र सारखे नसते, तर त्यामध्ये तफावत आढळते. हे समजण्यासाठी आपण पृथ्वीच्या 30 अंश ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान येणाऱ्या ठिकाणांच्या तापमानाचा कमाल व किमान तापमान तक्ता पाहूया. आता याच तक्त्यावरून मला सांगा, कोणती ठिकाणी महासागराच्या जवळ आहेत? त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त? इस्तंबूल व न्यूयॉर्क ही ठिकाणे महासागरांच्या जवळ आहेत. या ठिकाणाची तापमान कक्षा कमी आहे. तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे? एखादे ठिकाण महासागराच्या जवळ किंवा दूर असणे हे तापमान कक्षेत फरक होण्याचे प्रमुख कारण आहे. वरील सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात? वरील सर्व स्थाने समशीतोष्ण कटिबंधात येतात. स्थानांच्या तापमानातील फरक किती आहे? इस्तंबूल व न्यूयॉर्क या स्थानांच्या कमाल व किमान तापमानातील फरक 8 अंश सेल्सिअस आहे. कोणती ठिकाणे महासागरांपासून लांब आहेत? त्या ठिकाणांची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे? बीजिंग, माद्रिद, डेन्व्हर,
बघा हे 30° ते 40° या दरम्यान अक्षवृत्तांचा, त्या अक्षवृत्ताच्या दरम्यान येणाऱ्या शहरांचा आपल्या या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये किती फरक आहे ते बघितलेलं आहे. या अभ्यासावरून आपल्याला समजत असेल, जे शहर समुद्राच्या जवळ आहेत त्या ठिकाणच्या तापमान कक्षेमध्ये फरक हा कमी जाणवतो आणि ज्या शहर समुद्रापासून लांब आहेत त्यांच्या तापमान कक्षेमध्ये फरक हा जास्त जाणवतो. बरोबर. अशा प्रकारे आपण जर बघितलं या बीजिंग वगैरे या शहरांचा जर आपण विचार केला तर आपल्याला समजतं की तापमान कक्षा ही कशा प्रकारची असते. म्हणजे समुद्राच्या जवळ जर एखादं शहर असेल तर त्या ठिकाणची तापमान कक्षा ही कमी असते आणि समुद्राच्या पासून दूर जर गेलं तर त्या ठिकाणच्या शहरांमध्ये तापमान कक्षा ही जास्त असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तापमान कक्षा म्हणजे नेमकं काय? तापमान कक्षा म्हणजे असं की एखाद्या ठिकाणच्या सरासरी कमाल आणि किमान तापमानातील फरक, तो फरक म्हणजेच तापमान कक्षा. आपण त्या व्हिडिओ मधून बघितलं शहरांमधील कमाल आणि किमान तापमान. मग अशा प्रकारे आता आपल्याला तापमान, हवामान यातील तफावतीचं कारण सुद्धा समजलेलं आहे. आता असंच आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. आपण बघा मागे बघितलं होतं पृथ्वीवरती काही अक्षवृत्त, रेखावृत्त असतात. मला सांगा पृथ्वीच्या मध्यातून कोणतं अक्षवृत्त जातं बरं? पृथ्वीच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त जाते? आहे का तुमच्या लक्षात? विषुववृत्त. युग ढाके. व्हेरी गुड बाळा, खूप छान. विषुववृत्त हे आपल्या पृथ्वीच्या मध्यातून जात असते. खूप छान तुम्ही उत्तर देत आहात, पटापट देत आहात. आता या विषुववृत्तावरती सूर्याची किरण कशी पडतात? विषुववृत्तावरती सूर्याची किरणे कशी पडतात सांगा बरं? सरळ, लंबरूप. व्हेरी गुड. लंबरूप किंवा सरळ अशी ही विषुववृत्तावरती सूर्याची किरण पडत असतात. ही सूर्याची किरण सरळ पडल्यामुळे काय होतं माहितीये? विषुववृत्तावरती जमीन आणि पाणी खूप छान पद्धतीने म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तापतं. याच्या उलट जर आपण बघितलं तर ते आहे ध्रुवीय उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. या दोनही ध्रुवांच्या ठिकाणी सूर्याची किरण तिरपी पडतात. तिरपी पडल्यामुळे काय होतं? त्या ठिकाणचं जमीन आणि पाणी कमी प्रमाणात तापतं. मग हे कमी तापणे आणि जास्त तापणे यामुळे पृथ्वी गोलावरती काहीतरी गडबड होत असते. काय गडबड होते वाऱ्यांची आणि कशा प्रकारचे वारे तयार होतात ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण बघूया कसे वायुदाब पट्टे तयार होतात किंवा ग्रहीय वारे तयार होतात. आपण आपल्या स्क्रीनवर पुढच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला पाहूया आपण. वायुदाब पट्टे व वारे. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या प्रदेशातील तापमान जास्त आढळते. याचा परिणाम म्हणून या भागात जमीन व पाणी जास्त तापते. तर ध्रुवीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात. यामुळे त्या प्रदेशात तापमान खूप कमी आढळते. म्हणून या भागात जमीन व पाणी शीत राहते. एकंदरीत जमीन व पाणी यांच्या तापमानातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाब फरकामुळे वारे वाहतात. त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. सागरी प्रवाह. ग्रहीय वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. ते प्रवाह उष्ण किंवा शीत असतात. यापैकी उष्ण प्रवाह हे नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात, तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजेच ते विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे चलनवलन होते. उष्ण प्रदेशांकडे आलेले शीत प्रवाह
तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात, तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. थोडक्यात महासागरामुळे जागतिक तापमानाचे नियंत्रण करण्याचे काम होते. पर्जन्य चक्र. महासागराच्या प्रचंड विस्तारामुळे पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते. ही क्रिया सतत चालू असल्यामुळे पृथ्वीवर पाऊस पडतो. म्हणूनच महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. आणि पडणारे पावसाचे पाणी हे नद्या, नाले, ओढे याद्वारे पुन्हा समुद्र महासागरांना मिळते. म्हणजे पर्जन्य चक्राची सांगता देखील महासागरातच होते. बघा, या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की जे सूर्याच्या किरणांमुळे काय काय होतं, काय गडबड होते, मी तुम्हाला विचारलं होतं ना, ती गडबड आता तुमच्या लक्षामध्ये आलेली असेल. हे जे महासागर आहेत ना, आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बरं का. या महासागर हा पूर्ण जगाचा काय आहे, तापमान नियंत्रण करणारा घटक आहे महासागर. आणि हा महासागरामध्येच पर्जन्याची सुरुवात, पर्जन्य म्हणजे पावसाची सुरुवात, महासागरातच होते. आणि या पावसाचा शेवट सुद्धा एक प्रकारे महासागरामध्येच होत असतो. म्हणजे पर्जन्याची सुरुवात आणि पर्जन्याचा शेवट हा दोनही कुठे होतात, महासागरामध्येच होत असतो. बघा, आपण मीठ बघितलं, मासे बघितले, शंख शिंपले बघितले, त्यानंतर वेगवेगळे खनिज सुद्धा बघितले, तापमानामध्ये महासागरांमुळे काय तफावत होते ते सुद्धा बघितलं, आणि त्यानंतर आता कोणत्या प्रकारचे वारे तयार होतात ते सुद्धा बघितलं. आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. तुम्हाला गावाला जायला आवडतं ना? मग जर लांब आपल्याला गावाला जायचं असेल तर तुम्ही कशाने जाता बरं? कशाने जाता? बसने जाता. आदिती म्हणते बसने जातो. व्हेरी गुड. किंवा ट्रेनने जातो. व्हेरी गुड. आणि आपल्याला दुसऱ्या देशात जायचं असेल तर कशाने जाणार आहे आपण? तिथे तर रोड जाणार नाही ना, रोडने आपण जाऊ शकत नाही. विमान. व्हेरी गुड. विमानाने सुद्धा जातो. म्हणजे आपल्याला जर आपण एका ठिकाणून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण रस्त्याने किंवा रेल्वेने किंवा विमानाने जाऊ शकतो, हो की नाही? तसाच अजून एक वाहतुकीचा मार्ग आहे. तो वाहतुकीचा मार्ग आहे पाण्यातून जाणारा. आता विमानामधून आपल्याला खूप जर सामान न्यायचं असेल ना, तर खूप सामान म्हणजे बाजारासाठी जे लागतं ना, तसं सामान आपण विमानातून फार मोठ्या प्रमाणात नेऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपल्याला महासागराचा मार्ग कसा सोयीचा असतो ते आपण आपल्या पुढच्या छोट्याशा व्हिडिओ मधून बघणार आहोत. चला आपण बघूया महासागर आणि ही महासागरातील वाहतूक कशी आपल्याला सोयीस्कर आहे. आणि ही महासागर व वाहतूक. मानवी जीवनात वा देशाच्या विकासात वाहतूक मार्ग हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. आज रस्ते वाहतूक, हवाई वाहतूक व जलवाहतूक या मार्गांचा वापर होतो. परंतु जलवाहतूक ही इतर वाहतूक मार्गांपेक्षा स्वस्त असते. रस्ते आणि रेल्वे मार्ग उभारणीचा खर्च प्रचंड असतो. जलवाहतुकीसाठी त्या प्रकारचा उभारणी खर्च नसतो. अवजड वाहतुकीसाठी तसेच इंधन बचतीसाठी हा मार्ग खूप सोयीस्कर असतो. परिणामी आर्थिक खर्च, वेळ वाचला जातो. हवाई मार्गाने जड गोष्टींची वाहतूक करणे शक्य नसते. आज जलमार्गाने जहाजे, बोटी, नावा यातून माल वाहतूक केली जाते. महासागरांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विस्तारामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले जाऊन जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला आहे. सागरी किनारा लाभलेल्या स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचे उत्तर आणि दक्षिण अमेरिका यांच्याशी असलेले व्यापारी संबंध पॅसिफिक महासागरामुळे सुलभ झाले आहेत. 1914 साली पनामा कालव्याने अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडण्यात आल्याने दळणवळण अधिकच सुलभ झाले.
जलवाहतूक सर्वसाधारणपणे सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते. त्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहण्याची क्षमता रस्ते मार्ग, हवाई मार्ग यांच्या तुलनेत बरीच जास्त असते. यामुळे अवजड वस्तू, उदाहरणार्थ कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू, खनिजे, अन्नधान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतूक मार्ग खूप फायदेशीर ठरतो. बघा मुलांनो, आपण यामध्ये बघितलं बाकी वाहतुकीच्या मार्गांपेक्षा जलवाहतूक ही आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कमी खर्चाची आणि खूप सोयीस्कर अशी आहे. म्हणजे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर जायचं असेल आणि जर व्यापार करायचा असेल तर त्यासाठी हा मार्ग अवलंबणं खूप सोयीस्कर जातं. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की किती लांब लांबचे देश आहेत आणि या देशा वेगवेगळ्या खंडा आहेत. या खंडांमध्ये या महासागराच्या द्वारे खूप लांबपर्यंत प्रवास असा केला जात आहे. बघा मुलांनो, आपण मीठ, मासे, शंख, शिंपले सगळे खनिज बघितले, तापमानातील फरक बघितला. एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला महासागराचे महत्व खूप छान पद्धतीने समजलं. मग हे महासागर आपल्यासाठी खूप चांगले आहेत. महासागर आपल्या जीवनासाठी गरजेचे आहेत. पण काय होतं माहितीये, आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून या महासागराचं खूप मोठं नुकसान होत असतं. बघा, मानव आपल्या कृती करत असतो आणि आपल्या गरजा भागवत असतो. आपल्या गरजा भागवताना तो काय करतो, त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतो. कचऱ्याचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. कचरा कोणकोणत्या प्रकारचा तयार होतो सांगा. ओला कचरा, अथर्व म्हणते ओला कचरा. व्हेरी गुड. ओला कचरा, सुका कचरा असतो. नंतर आता नवीन तयार असतो की नाही मोबाईलचा किंवा कम्प्युटर पासून जे घटक आपल्याला फेकायचे असतात त्यांचा असतो ई कचरा. मग या सगळ्या कचऱ्यांमुळे काय होतं, प्रदूषण होतो आणि हा कचरा वेगवेगळ्या मार्गाने समुद्रामध्ये जातो. त्यामुळे समुद्राचा सुद्धा प्रदूषण होत असते, महासागरांचे सुद्धा प्रदूषण होते. मग हे प्रदूषण नेमकं कोणकोणत्या कारणांमुळे होतं, त्याच्यावर काय उपाय करायचे आहेत ते आपण आपल्या स्लाइडच्या द्वारे आता बघा तुमच्या व्हिडिओ स्क्रीनवर थोडक्यामध्ये दिसणार आहे. आपण बघूया की महासागरांच्या कोणकोणत्या समस्या आहेत. या महासागरांमध्ये प्रदूषण कोणकोणत्या कारणांमुळे होतं. हे बघ, आपल्याला तेल गळती दिसत आहे. तेल गळतीमुळे काय होतं, जहाजामध्ये जे इंधन असतात ते पाण्यावरती तरंगतात आणि त्यामुळे त्याच्यातली जी सजीव सृष्टी असते त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण झालेला आहे. सजीवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. बघा, आता पुढच्या त्याच्यामध्ये तुम्हाला आता दिसेल की शहरामध्ये कचरा बघा माणसं कसे असतात. हा कचरा वेगवेगळ्या मार्गाने नदीतून, नाल्यांमधून वेगवेगळ्या प्रकारे महासागरामध्ये पोहोचतो. त्यामुळे एक प्रकारे महासागरांचे नुकसानच होते. बघा, ते लांब पुढच्या याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की जे लांब प्रवास करणारे जहाज असतात की नाही, जे वर्षानुवर्ष पाण्यामध्येच काम करत असतात, या लांब प्रवास करणारे जे जहाज आहेत त्या जहाजांमधून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य किंवा घाण अशी समुद्रामध्ये टाकली जाते. त्यामुळे सुद्धा आपल्या महासागरांचं प्रदूषण होतं. त्यानंतर खारफुटीची झाडं जी आहेत त्या खारफुटीच्या झाडांमुळे सुद्धा बघ आपल्याला पुढे दिसणार आहे खारफुटीची झाडं. या खारफुटीच्या झाडांमुळे त्यांची तोड केली जाते. का बरं ही तोड केली जाते माहितीये? ही खारफुटीची जी झाडं आहेत ती लवचिक असतात, तेलकट असतात आणि त्या तेलकट झाडांचा वापर नावा बनवण्यासाठी केला जातो. या सगळ्या गोष्टींसाठी त्या खारफुटीच्या झाडांचं तोड केली जाते, जंगल तोड केली जाते. बघा, आपल्या पुढच्या स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे. ती तोड केल्यामुळे काय होतं, सागरी ज्या लाटा असतात ना त्या समुद्र किनाऱ्यावरती जोरात आदळतात आणि त्यामुळे आपल्या बाजूच्या परिसरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे वेगवेगळे उद्योगधंदे आपल्या इथे होत असतात. या उद्योगधंद्यांमुळे सुद्धा उद्योगधंद्यांमधलं जे सांडपाणी असतं ना ते सांडपाणी हे महासागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डायरेक्ट असं सोडलं जातं. त्यामुळे सुद्धा आपल्या महासागराचं
नुकसान होत असतं. बघा आपल्या पुढच्या स्क्रीनवर आपल्याला काय दिसतंय बघा बरं जरा. समुद्रामध्ये वेगवेगळे खनिज असतात की नाही, खनिज काढल्या अतिरिक्त प्रमाणामध्ये खनिजांचा उपसा केला जातो. त्यामुळे सुद्धा महासागराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बघा आता पुढच्या आपल्या स्लाइडवर आपल्याला काय दिसत आहे, तर आपल्याला हे महासागरांचं महत्व खूप आहे. मग या महासागराचं एवढं मोठं नुकसान होत आहे हे सर्व जगाच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी या महासागरांचं संरक्षण झालं पाहिजे, महासागरामधील सजीव सृष्टीचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं जीवन वाचलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग यामधून सगळे देश एकत्र आले आणि त्यांनी 8 जून हा एक महासागर दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. तारीख बघा, हा 8 जून हा जागतिक महासागर दिन साजरा करण्यात येऊ लागला. आणि पहिला जागतिक महासागर दिन कधी साजरा झाला? 8 जून 2009 या दिवसापासून, म्हणजे या वर्षापासून हा सणच म्हणावा लागेल, हा सण साजरा करायला सुरुवात झाली. यामधून मग महासागरांची सफाई असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या दृष्टीने महासागरांचं महत्व लोकांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे आणि लोक आता हळूहळू त्या दृष्टीने आपले पावलं उचलत आहेत. बघा आपण सर्वजण मगासपासून आपण सगळी जलसफारी केलेली आहे. महासागरातील मीठ, मासे, खनिजे, हवामान, तापमान, वारे, त्यानंतर महासागरातील प्रवास सुद्धा केला आपण, वाहतुकीचा, महासागराच्या आपण समस्या सुद्धा अभ्यासला. आता हे सगळं अभ्यासल्यानंतर आता पुढचा घटक काय असतो? स्वाध्याय. तो आता थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर दिसेल. तो स्वाध्याय तुम्ही लिहून घ्यायचा आहे. बघा महासागराच्या समस्या लिहायच्या आहेत आणि महासागराचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना करणार आहात ते सुद्धा लिहायचं आहे आणि हा अभ्यास तुमच्या टीचरांना तुम्ही दाखवायचा आहे. आणि स्वाध्याय झाल्यानंतर मला माहितीये तुम्ही सगळेजण कसली वाट बघता, तुम्हाला ओढ लागलेली असते आपल्या लिंकची, गुगल फॉर्म लिंकची. थोड्याच वेळात तुमच्या चॅट बॉक्स मध्ये ती लिंक येणार आहे आणि ती लिंक आपण सोडवायची आहे. आणि लिंक सोडवता सोडवता मी आता तुमची रजा घेणार आहे. आज माझा पाठ संपल्यानंतर उद्या रविवार आहे आणि रविवारी आम्हा तुम्हा सर्वांना सुट्टी. त्यानंतर सोमवारी 9 तारखेला ठीक 9 वाजता नवीन मॅडम तुमच्यासाठी चर्चा करायला येणार आहेत. त्या मॅडमांचं नाव आहे विभावरी सिंगासने. या मॅडम तुमच्याशी भूगोलाशी मैत्री करण्यासाठी, छान छान मज्जा करण्यासाठी तुमच्या बरोबर येणार आहेत. तर आपण 9 तारखेला ठीक 9 वाजता विभावरी मॅडमांसोबत भेटूया. तर ओके, थँक्यू मुलांनो. आणि आता चॅट बॉक्स मध्ये जी लिंक आली आहे ती सोडवा. चॅट बॉक्स मध्ये लिंक आलेली आहे. बघा बाळांनो, लिंक आलेली आहे. ती लिंक सोडवा आणि सबमिट करा. लिहून झाल्यावरती, म्हणजे तुमची लिंक सोडवून झाल्यानंतर तुमचा रेज हँड करायचा आहे. यानंतर पुढील सूचना आपल्याला आहिरे सर देतील. बरोबर, श्रीजाची सोडवून झालेली आहे. व्हेरी गुड श्रीजा. हा, येतोय सर आवाज. मित्रांनो, तुमच्यासाठी लिंक आपण चॅट बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता ती लिंक आपण सर्वजण काय करत आहात? सोडवत आहात. बघा, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? लिंक ओपन करायची आहे, दिलेली माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यानंतर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नीट वाचा, नीट विचार करा आणि मग त्यांची उत्तरं ठरवा. आणि ती सर्व उत्तरं ठरवल्यानंतर शेवटी सबमिट वर क्लिक करायचं आहे. सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्कोर दिसणार आहे, किती मिळाले ते. आणि मग तुम्ही आपला रेझल्ट करायचा आहे, म्हणजे आम्हाला समजेल की किती जणांची सोडून झालेली आहे. आता बघा, इथे श्रीजाची झालेली आहे, अथर्वची झालेली आहे,
युगची झालेली आहे आणि चंदाची झालेली आहे. तर ह्या चौघांचं सुद्धा अभिनंदन. खूप छान बाळांनो. चैतन्याची झालेली आहे, महेश झालेली आहे, वेल डन बेटा. अनुष्काची पण झालेली आहे. आता ज्यांची झालेली आहे ना, त्यांना जर मॅडमला काही विचारायचं असेल, कारण की तुम्ही तासिकेच्या वेळी रेज हँड करत होतात, बरेच जण म्हणत होते की सर मला विचारायचं आहे, मला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सर्वांना असं विनंती करतो, किंवा ज्याला कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी आपला माईक म्यूट करायचा आहे आणि काय तुम्हाला विचारायचं आहे ते विचारू शकता. आणि निहारला काहीतरी प्रश्न नमस्कार होता. मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. त्यापूर्वी आपण तुमच्या शंकांचं निरसन आपण करणारच आहोत, पण त्याच्या आधी आपले म्हणजे सर्वांचे माईक अनम्यूट करण्याच्या आधी आपले जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रायगड येथे अधिव्याख्याता म्हणून काम करत असलेले आणि आपल्या सामाजिक शास्त्राचे विभाग प्रमुख श्री संतोष दौंड सर आपल्या सोबत आज आहेत आणि ते तुमच्याशी छान गप्पा मारणार आहेत थोडा वेळ. तर दौंड सरांना मी विनंती करेन की सर तुम्ही मुलांची काही तुम्हाला ज्या गप्पा मारायच्या आहेत किंवा बोलायचे आहे ते बोलायचे. धन्यवाद. ओके मॅडम, थँक्यू. आवाज येतोय माझा? हा. सर येतोय आवाज. हा, ओके, थँक्यू. तर नमस्कार बालमित्रांनो. येतोय. आपण सर्वजण गेल्या 23 तारखेपासून आमच्या या मैत्री भूगोलासी कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. लॉकडाऊन काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं या विचारातून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आणि माझ्या ज्या काही सर्व या पाठ घेणारे जे सर्व सहकारी आहेत, शिक्षक बंधू भगिनी, त्यांचं सहकार्य याला लाभलं. सोनल गावंड मॅडम आणि आहेरे सर यांनी खूप नियोजनपूर्वक हे सर्व कामगिरी पार पाडली. आपले जरी आणखी 4 पाठ शिल्लक असले तरी देखील 12 तारखेला मी थोडं प्रवासात असणार आहे आणि मला तुमच्याबरोबर बोलता येणार नाही, म्हणून मी तुमच्याबरोबर आत्ता बोलतोय. सर्व विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे, आहेरे सर अनम्यूट करा सगळ्यांना. हॅलो हॅलो, केलंय का अनम्यूट? बरं. सर्व बालमित्रांना माझी एक विनंती आहे की तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे की तुम्हाला कोणता विषय आवडतो. चॅट अनम्यूट करा सर. भूगोल 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 भूगोल. धोनी साहेब अनम्यूट करा. ओके 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 सर. माझं पण झालं सर, मी पाठवलं. ठीक आहे, बोलू नका 1 मिनिट. ठीक आहे, मला वाटतं जे आतापर्यंतचे रिस्पॉन्स आलेत, टाईप करायचं बंद करा सर्वांनी. आता लक्ष द्या माझ्याकडे, बोलू नका तुम्ही फक्त. तर मला वाटतं मागच्या वेळेस ज्यावेळेस प्रश्न विचारला होता सरांनी सुरुवातीला, आहेरे सरांनी, की तुम्हाला कोणता विषय आवडतो, तर बऱ्याच जणांचं जे उत्तर होतं ते मॅथ्स होतं. बरोबर ना आहेरे सर? हॅलो, हा, हॅलो, येतोय आवाज सर? हा. तर आता मात्र उत्तर थोडंसं बदलायला लागलंय. म्हणजे भूगोल यायला लागले, कुठेतरी हिस्ट्री यायला लागले, म्हणजे सामाजिक शास्त्राकडे थोडासा कल वाढला असं मला वाटतं. आणि हे भूगोल उत्तर येतं हे आपलं कार्यक्रमाचं सक्सेस आहे, किंवा मुलांनी दिलेल्या प्रतिसादाचं आपल्याला जे काही फीडबॅक आहे तो एक प्रकारचा आहे की भूगोल मुलांना आवडायला लागलाय. भूगोल हा विषय तसा खूप चांगला आहे किंवा खूप इंटरेस्टिंग आहे. तर यांना म्यूट करा सगळ्यांना. प्रश्न आहे. तर भूगोल हा विषय सर्वांच्या म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे आणि तो सर्वांना आवडावा हाच आमचा उद्देश होता. आणि त्या भूगोल विषयाची तुमची गट्टी व्हावी किंवा मैत्री व्हावी हा मूळ उद्देश मला वाटतं साध्य झाला एकाच प्रश्नाच्या उत्तरामधून. कारण बहुतेक 50% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी भूगोल आम्हाला आवडतो असं सांगायला सुरुवात केली. आणि त्यामागचं कारण असं आहे की भूगोलामध्ये ज्या अनाकलनीय काही घटना घडत असतात आणि त्या कशामुळे घडतात, त्याच्यामागचं लॉजिक काय आहे हे आपल्या सर्व जे काही सुलभक आहेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलंय. त्यांच्या क्रिएटिव्हिटीचा उपयोग करून त्यांनी पोहोचवलंय. हॅलो, वेगवेगळं साहित्य वापरून त्यांनी ते पोहोचवलंय. त्यामुळं विद्यार्थ्यांना ते आवडायला लागले.
आवाज येतोय का? येस सर. हा, मध्ये कॉल आला होता एक. ठीक आहे. तर हे सक्सेस आपल्या कार्यक्रमाचं. तर सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही खूप इंटरेस्ट घेतला सर्वांमध्ये आणि तुम्हाला ते आवडलंय. आता मात्र माझी सर्वांना विनंती असेल विद्यार्थ्यांना, 12 तारखेला आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. 12 तारखेला हे आपले लेसन संपणार आहेत. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने एक फुलस्केप समोर घ्यायचंय. त्या फुलस्केपच्या उजव्या कोपऱ्यावर स्वतःचा फोटो चिटकवायचा आहे. उजव्या कोपऱ्यावर स्वतःचा फोटो चिटकवायचा. त्याखाली तुमचं नाव, शाळेचं नाव, मूळ पत्ता, तुम्ही कुठे राहता, आणि त्याच्या खाली तुम्हाला या जे लेसन तुम्ही लिहिलेत ते कसे वाटले हे तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं लिहायचंय. म्हणजे 4 ओळी असतील, काहींना 10 ओळी लिहायच्या असतील, कोणाला 2 पेज लिहायचं असेल, आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये छानपैकी स्कॅन करून आपल्या ग्रुपवर तुम्ही व्हॉट्सअप करायचे. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, तुम्हाला हा प्रोग्राम जर आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, एक फुलस्केप कागद घ्यायचा, त्यावर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो चिटकवायचा. त्याखाली तुमचं संपूर्ण नाव, तुमच्या शाळेचं नाव, जिल्हा किंवा तुमचा राहण्याचा निवासाचा पत्ता टाकला तरी चालेल, आणि तुम्हाला मैत्री भूगोलाशी कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही त्या पेजवर लिहायचंय, आणि खाली तुमची सिग्नेचर किंवा सही करून तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करायचंय. पेज व्यवस्थित स्कॅन करून, फोटो वगैरे चांगला काढा, स्कॅन नसेल तर. हे तुमच्यासाठी एक टास्क नसून तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं याप्रमाणे आम्हाला पुढच्या लेसन मध्ये आम्हाला बदल करता येतील. किंवा पालकांनी जरी लिहिलं तरी चालेल. पालक जर ऐकत असतील, पालक आहेत का मॅडम? आहेत, त्यांना बोलायचंय तुमच्याशी सर. हॅलो. हा, ठीक आहे. नाही, आपण बोलू पालकांसोबत, परंतु पालकांना सुद्धा असं मी म्हणेल की तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही शेअर करा ग्रुपवर की आम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला. यातून नक्कीच आमच्या सुलभकांना एक प्रेरणा मिळेल, आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर पुढच्या वेळेस आणखी चांगलं काम करण्यासाठी ते प्रेरित होतील, आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण आणखी चांगल्या प्रकारे पुढील वेळेस आणखी पोहोचण्याचा प्रयत्न करू. यावेळेसचा प्रयत्नही अत्युत्कृष्ट होता मी म्हणेल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्री प्लॅन्ड आणि स्ट्रॅटेजीतून केलेला हा एक निवडक प्रयत्नांपैकी हा एक प्रयत्न होता, आणि यापुढे सुद्धा यापेक्षा बेस्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून पालकांनी सुद्धा आम्हाला फीडबॅक द्यायचा आहे, अशी माझी पालकांना विनंती आहे. तर विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा चॅटबॉक्समध्ये टाईप करायला सांगेल की तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला. गुड, बेटर, बेस्ट मध्ये टाकायचं. गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हणजे चांगला, बेटरच्या पेक्षा चांगला, बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. तुम्हाला आवडला असेल ते सांगा. थँक्यू. तुमचे रिस्पॉन्स येत आहेत, मात्र त्यामध्ये मला बेस्ट हा ऑप्शन सर्वात बेस्ट दिसतोय. तर सर्वांनी, बहुतेकांनी बेस्ट म्हटलंय, म्हणजे हा कार्यक्रम सर्वांना आवडलाय आणि सर्वात जास्त आवडलाय. बेस्टचा अर्थ म्हणजे सर्वात जास्त आपण म्हणूया. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण बेस्ट म्हणतो. म्हणजे बेस्ट म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय तुम्ही जे म्हणताय ते. तुम्ही जरी बेस्ट म्हणलं तर आम्हाला गुड वाटतंय, कारण आम्हाला बेस्ट वाटेल त्यावेळेस आणखी तुम्हाला बेस्ट 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 आणि खूप सारे बेस्ट वाटायला पाहिजेत, तेव्हा आम्हाला ते गुड वाटेल किंवा बेस्ट वाटेल आम्हाला सुद्धा. तर याचं सर्वांना बेस्ट वाटतोय. एकाने तर गुड, बेटर, बेस्ट म्हटलंय, म्हणजे त्याला सगळंच वाटलंय, छान वाटलंय आणि खूप छान पण वाटलंय. चांगली गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये खूप मला आनंद होतोय की हा जो लॉकडाऊन काळामध्ये आमच्या डाएट परिवाराने जो प्रयत्न केलाय, ज्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगेल की सामाजिक शास्त्राचा विषय जर घेतला तर सोनल गावंड मॅडमचे फार मोठे एफर्ट्स यामध्ये आहेत. खूप आमच्या सुलभकांनी तयारी केली. मित्रांनो, तुमच्या समोर जरी 1 तास आमचे सुलभक तुम्हाला दिसत असले तरी देखील त्यांची 3-4 तासांची मेहनत पर डे या सर्व सुलभकांची आहे, आणि त्यामुळे ते तुमच्यापर्यंत बेस्ट पोहोचू शकले जे तुम्ही सांगितलंय ते. तर पुन्हा एकदा सर्वांना मी सांगतो की तुम्ही प्रोग्राम संपल्यानंतर आम्हाला लिहायचं एका पेजवर. फोटो नसेल तर प्रॉब्लेम नाही, नाव टाकून लिहा. फोटो नसेल तर काही अडचण नाही. पालकांनी सुद्धा लिहायचंय की तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आता पालकांना जर या कार्यक्रमाविषयी काही 2 शब्द जर बोलायचं असेल तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी आपलं मत प्रदर्शित करावं. सर, दीक्षा गायकवाड, तिला अनम्यूट करा. कुठं सर? येस, बोला मॅडम. हा विषय आणि असं वाटतं की
टाइम पण विषय घेतला मला खूप आनंद आणि मुलं एवढं चांगलं छान म्हणजे कौतुक रिस्पॉन्स दिलेला आहे. रेंज इश्यू आहे का त्यांना? हा सर, हा. ओके, ठीक आहे, हरकत नाही. दुसरं कोण बोलणार असेल तर आयुष, आयुष. आणि अथर्व सर, कुठं सर अथर्व? एक मिनिट आहे, स्क्रीन कोणी शेअर केली? येस येस येस. आयुष, आयुष आणि अथर्व सर. आयुष नसेल तर अथर्वला ऐकरा सर. आयुष, आयुष. येस येस. आयुष बोल बाळा. अथर्व बोल, आयुष बोल, दोघांपैकी कोणीतरी एक जण बोला. मी बोलतोय. येस बोल. अथर्व बोल. सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. सर, मैत्री भूगोलाशी या ऑनलाईन क्लासमुळे मला भूगोल ह्या विषयाची आवड निर्माण झाली. यामध्ये आम्ही सूर्यमाला, नकाशा वाचन, खगोलीय घटना, खंड, महासागर, मृदा, नैसर्गिक संसाधन, अक्षवृत्त, विषुववृत्त, रेखावृत्त यांचे सर आणि मॅडम यांनी अतिशय छान मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन मध्ये आम्ही शाळेत असल्याचा आम्हाला आनंद मिळत होता. मला आपणास विनंती करायची आहे की आपण सर्व विषयांचे मार्गदर्शन द्यावे. मला यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. व्हेरी नाईस. खूप छान अथर्व. खूप छान अथर्व, तू जसं मत व्यक्त केलंस. आवाज येतो मॅडम माझा? हा, तू Yes, जसं sir. मत व्यक्त केलंस की सर्व विषयांचं आम्हाला मार्गदर्शन मिळावं, तर थोड्या आपला कार्यक्रम संपला की लगेच आपण गणित विषयाचं मार्गदर्शन सुरू करणार आहेत डाएट कडून. ओके? ओके सर. हा, थँक्यू ठीक. सर. वेलकम. आयुष, आयुष बोलतो बाळा. नेटवर्क इश्यू असेल. पॅरेंट्स कोणीतरी एकाने मत प्रदर्शन करायला पाहिजे, पॅरेंट्स पैकी. अनम्यूट करा. आयुष, आयुषची मम्मी वाटतं ना? ज्यांना बोलायचं त्यांनी स्वतःला अनम्यूट करा, म्हणजे आवाज येईल. आयुष कुमारची मम्मी बोलते का आयुष? हा बोला. अनम्यूट करा तुम्ही. त्या माईक वर क्लिक करा. आयुषला सांगा, नाही तर तो करेल. आयुष, आयुषला बोला तुम्ही की मला अनम्यूट कर, तो करून देईल तुम्हाला. आयुष मम्मीला अनम्यूट कर बेटा. हो टीचर केलं. व्हेरी गुड. येस येस, व्हेरी गुड. बोला आता मॅडम, बोला. ये जैसा आप भूगोल का वो उसको सिखाते हैं, बताते हैं, तो उसको समझ में भी आता है और लिखने के लिए भी उसको कंफर्टेबल समझता है, कैसे लिखने का है, क्या करना है, वो भी समझता है. अभी मैथ का मैडम आप चालू करोगे? क्योंकि उसको मैथ चाहिए, वो मैथ के लिए बहुत ज्यादा एक्साइटेड है. बोल रहा है मुझे मैथ चाहिए, मैडम को बोलते हो. मैथ करेंगे तो मैडम आप चालू कर दो. हाँ, बहुत करेंगे मैडम. येस येस. हॅलो. ओके, दुसरं कोणाला बोलायचंय? कस्तुरी. ओके, ठीक आहे. झालंय, यांचं बोलून झालंय. अजून चैतन्यला बोलायचंय? चैतन्य. ठीक आहे. ओके सर. ओके.
ठीक आहे. तर सर्वांनी माझा आवाज येतोय मॅडम पुन्हा? येस. हां. तर सर्वांनी ज्या इच्छा व्यक्त केल्यात डाएटकडून सर्व विषयांचं मार्गदर्शन मागण्याच्या, त्यामध्ये नक्कीच आम्ही भूगोलाचा कार्यक्रम लगेच आपली मैत्री भूगोलाशी संपलं की त्यानंतर गणिताचा आपण प्रोग्राम स्टार्ट करतोय. त्यावेळेस कदाचित मार्गदर्शक तुम्हाला वेगळे असतील, पण कार्यक्रम त्याच क्वालिटीचा असेल, त्याच प्रकारे तुम्हाला गायडन्स केलं जाईल. आणि जर लॉकडाऊन असंच पुढे चालू राहू नये, पण जर राहिलंच तर इतर विषयांसाठी सुद्धा डाएट नक्की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. परंतु पुन्हा एकदा माझी सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की मी सांगितल्याप्रमाणे 12 तारखेला आपला प्रोग्राम भूगोलाचा संपल्यानंतर किंवा सांगता झाल्यानंतर प्रत्येकाने तुमच्या प्रतिक्रिया, मी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा फोटो, पुन्हा एकदा सांगतो, विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, रहिवासी पत्ता, मोबाईल नंबर द्यायचा तर द्या किंवा देऊ नका, आणि तुमचं मत या कार्यक्रमाविषयी काय, तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला जर नसेल आवडला तर तेही लिहा, का नाही आवडला तेही चालेल आम्हाला, कारण नेक्स्ट टाईम आम्हाला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल. आणि नक्की व्हॉट्सअप करा तुम्ही आमच्यासाठी. आमचे जे काही सुलभक आहेत त्यांना त्यातून मोटिवेशन मिळेल आणि अधिक काम चांगलं किंवा अधिक चांगलं काम आम्हाला करण्याची प्रेरणा त्यातून मिळेल आणि आम्ही भविष्यामध्ये आणखी चांगलं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना थँक्स म्हणतो जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना. आणि पालकांना सुद्धा खूप खूप थँक्स की तुमचा मोबाईल तुम्ही विद्यार्थ्यांना एवढं एवढं अवेलेबल करून दिलात. आणि ते आपलं कर्तव्यच आहे पालकांचं की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला जे पॉसिबल आहे ते आपण केलं पाहिजे. परंतु तरीसुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं, मुलं अगदी वेळेत उपस्थित राहिली, त्याबद्दल पालकांचेही खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा की या पहिल्या डाएटच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये मैत्री भूगोलशीमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि खूप चांगला रिप्लाय तुम्ही सर्वांनी दिलात. आणि मला वाटतं एवढं इनफ आहे. सर्वांना भूगोल विषय आवडायला लागला हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर्वांनी विषय बदलला तुमचा सुरुवातीचा आणि नंतरचा, ही आमची एक अचिव्हमेंट असं मी समजतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. पुढील जे आपले 4 सेशन्स आणखी बाकी आहेत 4 दिवसांचे, त्यासाठी सर्व सुलभक जे अरेंज करणारे आयोजक, नियोजक म्हणूया, आयोजक आम्हीच आहोत, नियोजक आणि सर्व विद्यार्थी आणि पालक सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही मार्गदर्शन दिलं आणि मुलांना मोटिवेशन दिलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि सर्व मुलांनी लिंक सोडवली असेल